मुंबई इंडियन्स आणि विजय यांच्यामध्ये कृणाल पांड्या उभा राहिला आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला विजय मिळवून दिला. कॉर्बिन बॉशने 4 विकेट्स घेऊन सामन्यात रंगत निर्माण केली होती. त्यात तिलक वर्माने सीमारेषेवर अफलातून झेल घेऊन एमआयला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. पण RCBने या विजयासह इंडियन प्रीमियर लीगच्या 2026च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली. पण 11 सामन्यातील 8व्या पराभवामुळे एमआय स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतून लखनौ सुपर जायंट्सनंतर मुंबई इंडियन्सही बाहेर पडले आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात मुंबईला 7 बाद 166 धावांपर्यंतच पोहोचता आले. भुवनेश्वर कुमारने पहिल्या 2 षटकात 3 धक्के देताना मुंबईची अवस्था 3 बाद 28 अशी केली. रायन रिकल्टन 2, रोहित शर्मा 22 व सूर्यकुमार यादव 0 यांना भुवीने माघारी पाठवले. तिलक वर्मा व नमंदिर यांनी 4थ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करताना मुंबईचा डाव सावरला. नमंदिर 32 चेंडूत 47 धावांवरती माघारी परतला. 9 धावांवरती जीवदान मिळालेल्या तिलकने 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली. भुवनेश्वरने त्याची विकेट मिळवून 4-0, 23-4 अशी स्पेल संपवली. भुवनेश्वरने IPL 2026मध्ये 21 विकेट्स घेताना पर्पल कॅप नावावर गेली. विल जॅक्स 10 व राजबाबा 16 यांना मोठी खेळी करताना आल्याने मुंबईला 166 धावांपर्यंतच पोहोचता आले. प्रत्युत्तरात जेकब बेतेलने पहिल्या 2 चेंडूंवर दीपक चहरला चौकार खेचून RCBला चांगली सुरुवात करून दिली. पण दीपकने 4थ्याच चेंडूवर विराट कोहलीला भोपळ्यावरती झेलबाद केले. राज बावाने मिड ऑफला झेल घेताना आणि विराट सलग दुसऱ्या सामन्यात 0वर बाद झाला. यापूर्वी 2022मध्ये विराट लखनौ हैदराबाद विरुद्धच्या सलग सामन्यांमध्ये 0वरती बाद झाला होता.